व्याधिरोगान् सततानुसक्तान् देशकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिजान् जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. कोर्स सुरू व्हायच्या आधीच कोणाला तरी माझ्याशी बोलायचं आहे. फारच आनंदाची गोष्ट आहे. एवढा उत्साह त्यांनी मी दिलेला होमवर्क करण्यात दाखवला असता तर जास्त आनंद असतो. मित्रांनो, तर एवढं सांगून देखील आता सुद्धा 13 लोक 14 डेमो व्हर्जन मध्ये जॉईन आहे आणि डेमो व्हर्जनला लिमिटेशन्स आहेत. मी आतापर्यंत गेले 3 दिवस सातत्याने सांगतोय, लिहून पाठवतोय, तरी सुद्धा तोच त्रास आहे. जाऊ दे, आपण काही करू शकत नाही. जेवढे लोक अटेंड करतील त्यांना सांगायचं काम आपलं आहे. आपण नाडी परीक्षेचे 3 स्तर कालपर्यंत पाहिले आणि त्या 3 स्तरांमध्ये आपल्याला 3 वेगवेगळे सेट वेगवेगळ्या माहितीचे अर्थात शरीराबद्दलचे मिळाले. सुरुवातीला अवघड वाटणारा हा प्रवास एक 4-8 दिवस जर नियमित नाडीवर बोट ठेवली की फार सोपा वाटतो. थँक्यू उपाध्यायजी. सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. मी देखील तुमच्याकडून सातत्याने काही ना काहीतरी शिकत असतो, त्यामुळे एका दृष्टीने तुम्ही देखील माझ्या गुरुच आहात. तर हे जे स्तर आहेत त्या नाडी परीक्षेच्या स्तरांवर आपल्याला आपली बोट घेऊन जाता आली पाहिजे. मला अनेकदा एक प्रश्न विद्यार्थी विचारत असतात आणि तो म्हणजे प्रकृती तर बदलत नाही, मग रोज कशाला प्रकृतीवर नाडी घेऊन तपासून पाहिजे. म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस करायला सांगतो त्यावेळेस डीप लेवल सुद्धा दिवसातून 50 वेळा पाहायला सांगतो. मलाही ती कल्पना आहे की प्रकृती बदलत नाही, त्यामुळं डीप लेवलच्या नाडीमध्ये सहसा बदल होत नाही, परंतु तुमच्या दबाव देण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो आणि त्यामुळं तो दबाव देण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे तुमच्या हातामध्ये यावी. किती दाब द्यावा, कसं सोडावं याचा अभ्यास व्हावा, म्हणून तुम्हाला डीप लेवलची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, आज जो आपण 2 पाहणार आहोत स्तर, त्या स्तरांमध्ये तर ही गोष्ट अजून प्रकर्षाने जाणवेल तुम्हाला. प्रकर्षाने याच्यासाठी की त्या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही डीप वर जाणार नाही आणि सुपरफिशियल आणि डीप याच्या मधला अंतराचा अनुभव घेणार नाही, तोपर्यंत पुढच्या 2 लेवल्सला जाताच येत नाही. त्यामुळं ती प्रॅक्टिस देखील तितकीच महत्वाची आहे. म्हणजे जरी तुमची प्रकृती निश्चित असली, डीप लेवलला तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळाली नाही, तरी सुद्धा त्याचं परीक्षण करणं ही एक आवश्यक गोष्ट आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. नाडी परीक्षा ही अत्यंत सोपी गोष्ट आहे, कारण त्यात तुम्हाला बाहेरचं कोणी काही येऊन शिकवणार नाहीये.
तुमच्या बोटांखाली स्पर्श कसा लागतो आणि कुठं लागतो एवढं साधं सोपं गणित आहे तिथे. आणि ते इतकं सोपं गणित असल्यामुळंच मी नेहमी नेहमी सातत्याने सांगतो की नाडी परीक्षा ही अतिशय सोपी परीक्षा पद्धती आहे. चला, आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी अजून एक अनाउन्समेंट करू इच्छितो. माझा संबंध सेट जो आहे, म्हणजे सगळी 15-16 पुस्तकं आणि 5 पेन ड्राईव्ह, म्हणजे हा सगळा पसारा जवळपास 32,000च्या आसपासचा आहे. आपलं बोट जे आहे ते असं असतं, दिसतंय का? सामान्यपणे माझं बोट असंच आहे आणि सगळ्यांची बोट जवळपास अशीच असतात. जर समजा कोणाचं बोट असं असेल खाली दाखवलेल्या चित्राप्रमाणे, दिसलं का? असं जर बोट असेल कोणाचं दोन्ही काटकोनात, तर त्यांनी लगेच हात वरती करावा, फोटो काढावा, ग्रुपवर टाकावा, हात वरती करून मला नाव सांगावं आणि ग्रुपवर त्यांचा पत्ता पाठवावा फोटो सगळं. मी त्यांना अख्खा सेट मोफत पाठवून देईन. लक्षात ठेवा, आपल्या बोटाला हे 3 कर्वेचर असतात, जे मी या चित्रात दाखवण्याचा प्रयत्न केला. दिसतात का 3 कर्वेचर? समजा तर्जनीचा विचार केला तर अंगठ्या जवळचा पहिला कर्वेचर, मधला एक कर्वेचर आणि शेवटचा एक कर्वेचर, असे 3 कर्वेचर्स असतात. आपलं बोट जर तुम्ही नीट पाहिलं तर बाय कॉन्व्हेक्स आहे, दोन्ही बाजूनी गोलाकार घेतलेला, म्हणजे असा देखील गोल आहे आणि असा देखील गोल आहे. कुठूनही तो असा सपाट चौकोनी नसतो. जर कोणाचा असेल तर त्यांनी ताबडतोब मला दाखवावं. म्हणजे तिथं हात वरती करावा, मी माईक इनेबल करीन, तुम्ही लगेच फोटो काढायचा आणि ग्रुपवर टाकायचा, मी ग्रुपमध्ये पाहून घेईन. अख्खा सेट, माझी जेवढी प्रकाशित पुस्तकं आहेत ती प्रकाशित पुस्तकं, DVD, पेन ड्राईव्ह सगळं पाठवून देईन होलसेलमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा खास, हा कर्वेचर. कारण नाडी परीक्षेची पुढची जो स्तर आहे त्याच्यामध्ये या कर्वेचरचा खूप मोठा भाग आहे. आता नाडी परीक्षेच्या 4थ्या स्तरावर जायचं आपल्याला. कसं जाणार? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, नाडी परीक्षेमध्ये सगळ्यात शिकवण्यासारखी गोष्ट जी आहे ना ती आहे लोकेशन आणि स्तर. बस, बाकी तुमच्या बोटांना स्पर्श होतो. मी फक्त तुम्हाला आठवण करून देतो, हा स्पर्श असा झाला तर त्याचा असा अर्थ होतो. स्पर्श करणं जगाच्या पाठीवर कुठल्याही वैद्याला शिकवता येत नाही, अशक्य कुठली गोष्ट आहे, कारण तो स्पर्श तुम्हाला तुमचा स्वतःचा करायचा आहे. फक्त त्या स्पर्शाला पाहायचं कसं, एवढी एकच गोष्ट मी तुम्हाला शिकवू शकतो. आणि कुठं पाहायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सहज नाडी परीक्षा ही 5 स्तरांवरची नाडी परीक्षा आहे. आपल्याला लेवल 4 ला जायचंय, जिचं नावच आहे सबदोषा लेवल. जिचं नाव आहे सबदोषा लेवल. करायचंय काय? परत नेहमीप्रमाणे नाडीची जागा शोधायची, तिथं 3ही बोटं न्यायची. पहिल्यांदा इंडेक्स तर्जनीने ती जागा शोधायची,
तिथे ते नीट तर्जनीने लागला, स्पर्श स्पंदन लागायला लागले तर किती दाबावर स्पंदन लागतं ते पाहायचं. तेवढाच दाब मधल्या बोटावर ठेव, तेवढाच दाब तिसऱ्या बोटावर ठेवायचा, म्हणजेच लेवल 1 ला पोहोचायचं. लेवल 1 ला पोहोचल्यानंतर हळूहळू प्रेशर कमी करायचं. लेवल 2 ला जायचं, ज्याला सुपरफिशियल म्हणतो आपण. तिथे गेल्यानंतर परत ताकद लावायची, पल्सेशन बंद झालं पाहिजे, थोडंसं करायचं, सुरू झालं पाहिजे. मग आता परत सुपरफिशियल डीप, सुपरफिशियल डीप, सुपरफिशियल डीप, सुपरफिशियल डीप, असं 5-6 वेळा करायचं. लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपल्याला फक्त, कारण ही सबक्युटेनस आर्टरी आहे आणि खाली बोन आहे, किती दाबता येईल, तर जेवढी त्याची ल्युमेन असेल तेवढंच दाबता येतं, त्याच्यापेक्षा जास्त दाबता येणार नाही. जरा असं 5-6 वेळा केल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपण जे दाबतो आहोत त्याचा एक्झॅक्टली तो त्या रेडियल आर्टरीचा डायमीटर आहे. एक पोल घेतोयात, किती असेल डायमीटर जरा सांगा बघू मला. मी पोल चालू केलाय, प्रत्येकाने उत्तर द्यायचा प्रयत्न करा. रेडियल आर्टरीचा डायमीटर किती असेल? अरे कमीत कमी निम्मे लोक तरी अटेम्प्ट करा रे. हे तुम्ही फील करू शकता, म्हणजे तुमच्या बोटांची हालचाल जी आहे ती तुम्ही फील करू शकता. लवली. यस दुगम जी बोला. हॅलो बोला. हॅलो प्रतीक दुगम, माईक कशाला इनेबल करायला लावला रे, बोला ना. नाही सर, चुकून नाही झालं. अरे काहीच काय नाही, चुकून लगेच क्वेश्चन. बंद करायचं ना मग समजून. मला असं वाटतं की आपण माईक इनेबल करायचं बंदच करून टाकावं. तुम्ही हात हलवा नाही तर काही करा. मग प्रश्नोत्तर आपण सगळ्यात शेवटी चार्ट मध्ये जेवढे विचारले ते तुम्हाला प्रश्न तेवढे विचारा, त्याची उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन, आणि याच्यामध्ये फार वेळ वाया जातो. तर ही रेडियल आर्टरी जी आहे, ती रेडियल आर्टरी 2.4 mm ते 4.8 mm इतक्या व्हरायटी ऑफ रेंज मध्ये असते. बायोलॉजिकल व्हेरिएशन खूप आहेत त्यात. परंतु एशियन, खास करून इंडियन पॉप्युलेशन मध्ये ऑन अ मीडियन याची साईज 3 mm च्या आसपास असते. तुम्ही जर नीट सुपरफिशियल आणि डीप, सुपरफिशियल आणि डीप, सुपरफिशियल आणि डीप याचा जर डोळे बंद करून अनुभव घेतला तर तुम्हाला त्याची बरोबर ल्युमेनची साईज लक्षात येते, डायमीटर लक्षात येतो. तो 3 mm च्या आसपास मेजॉरिटी लोकांमध्ये भारतामध्ये सापडतो. आपल्याला करायचं काय, तर परत बोट सुपरफिशियलला घेऊन जायची, तिन्ही बोट. सुपरफिशियल म्हणजे मिनिमम प्रेशर बरोबर. मिनिमम प्रेशर बरोबर गेल्यामुळं
तुम्ही सुपरफिशियलला असता. आता ही तिन्ही बोटे एका लेवलला आहेत. तुम्हाला आता करायचं काय, पहिलं बोट जे तर्जनी आहे ती 1/3 आतमध्ये सरकवायचं आहे. हे 1/3 आतमध्ये सरकवायचं. मग आपल्याला, मी मागा पण तुम्हाला सांगितलं की आपल्याला इथं 3 कर्वेचर्स आहेत. यापैकी कुठल्या कर्वेचरला स्पर्श लागतो तो चार्टमध्ये लिहा जरा फटाफट. प्रॉक्सिमल, मिडल किंवा डिस्टल. तुमच्या कुठल्या भागाला हा 1/3 आत ढकलल्यावर स्पर्श लागतो नाडीमध्ये, तर्जनीवर, तो स्पंदन लागतं, ते लिहा फटाफट लिहा. प्रॉक्सिमल म्हणजे सुरुवातीचा, मधला किंवा शेवटचा. प्रॉक्सिमल, मिडल, डिस्टल, आधी, मध्य, अंत, असं काही त्याला नाव देता येईल. लवली. म्हणजे प्रत्येकाला त्यातलं व्हेरिएशन ओळखता येत आहे. व्हेरी गुड, दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड. आता आपण याला थोडंसं अजून कॉम्प्लिकेट करूया. म्हणजे 3 भाग तर नक्की वेगवेगळे ओळखता येतात ते. याला थोडस आपण अजून समजा हे बोटाची टीप आहे, दिसतंय का चित्र? ही आपल्या बोटाची टीप आहे, दिसलं? एनलार्ज केलेली, याचे आपण 2 भाग करू, 2 समान भाग करू. मग अंगठ्या जवळच्या भागाला लागतंय की लांबच्या भागात लागतंय, असं पहा बघू जरा. आता सोपं केलं आपण, ते 3 पेक्षा 2च भाग केले, इकडचा आणि इकडचा, अंगठ्या जवळचा आणि लांबचा. कुठल्या भागात लागतंय ते पहा. समजा याला ए म्हटलं आपण आणि याला बी म्हणूया. ए मध्ये लागतंय का बी मध्ये लागतंय? ए मध्ये लागतंय का बी मध्ये लागतंय? पटकन. ए और बी. ए हे अंगठ्याजवळचं आणि बी अंगठ्यापासून लांबचं. लवली, थँक्यू डॉक्टर वीर, व्हेरी गुड. You can definitely differentiate. Lovely. Very good. Excellent. Is it difficult? हे अवघड आहे का? नक्कीच नाही. आपण याला थोडस या प्रत्येकाचे 2-2 भाग करू, ए चे आणि बी चे, आणि त्याला नंबर देऊ क्रमाने. कॅन यू आयडेंटिफाय द फिगर? नंबर दिसतात ते 1 2 3 4. आता याच्या कुठल्या भागात लागतं ते पहा, तो स्पंद लागतो. 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये की 4 मध्ये? नंबर 1 अंगठ्या जवळचा, नंबर 4 मधल्या बोटाजवळचा. लवली. 1 2 3 4. आपले हे बोटाची जाडी जी आहे ती 12 mm च्या आसपास आहे. 4 तुकडे केले तर 3 mm चा एक होतो आणि आठवीची साईज तेवढीच असते. हा, काही वेळा काय होतं मात्र, हे असंच नाही लागत, कधी कधी हे ओव्हरलॅप करताना लागतं. 1 2 ला, 2 3 ला किंवा 3 4 ला असं. किंवा कधी कधी ते 1 2 3 किंवा 2 3 4 ला असंही लागतं. आणि काही पेशंट मध्ये
ते संपूर्ण बोटावर तो स्पंदन लागतं. म्हणजे मी तुम्हाला हे 4 सिंगल सिंगल आणि एकापेक्षा अधिक जागेमध्ये पसरलेलं स्पंदन लागणं ही 5वा ऑप्शन दिला. लक्षात राहील का 5 ऑप्शन्स? हे 5 ऑप्शन्स आहेत. एक काय होतं कधी कधी ड्रॉ करून दाखव. हे 2 हिस्से केलेले दिसतात ते, त्याच्या प्रत्येकाचे 2-2 केले. झाले का 4 भाग? म्हणजेच आपल्याला 5 हिशोबाने लागतं. 1 or 2 or 3 or 4 or overlapping then 1 part. तिथं एकापेक्षा अधिक भागांमध्ये स्पर्श लागतो. ते 5 नंबर. मग ते बोट वरती घ्यायचं, मधलं बोट आत ढकलायचं आणि 1 2 3 4 5 मोजायचं. त्याला वरती घ्यायचं आणि मग रिंग फिंगर आत ढकलायचं. त्याला 1 2 3 4 5 आयडेंटिफाय करायचं. करा बघू. इंडेक्सला किती नंबर लागतंय, मिडलला किती नंबर लागतंय आणि रिंगला किती नंबर लागतंय. प्लीज सांगायचा प्रयत्न करा. अर्चना जी, आप चार्ट में आपका प्रश्न डालिए. वीर सर, आर काय? इंडेक्सला किती नंबर, मिडलला किती नंबर आणि रिंगला किती नंबर? सुभाष सर, इंडेक्सला 4, मिडलला 2 आणि रिंगला 3 असं सांगणार आहात का? नाही, तिथे आम्हाला 108च वाटतंय. हे जे नंबर आहेत 5 5 5, तसं या स्तराचं नाव आहे सबदोषा लेवल. ही सबदोषा लेवल म्हणजे काय आहे? ज्या ठिकाणी आपल्याला दोष प्रकार सांगितले जातात. आणि दोष प्रकार मला परत गल्लन आठवतो. यावेळेस गल्लनाने सांगितलं 2 is equal to 3 is equal to 0 is equal to 3 minus 4. तो 2 आणि 3 ला पहिल्या बोटावर लागलं. हा, हे रजनीकांतजीने लावले ते एकदम परफेक्ट. इंडेक्सला 3rd पार्टला आणि मिडलच्या 2nd पार्टला. तर गंमत सांगतो हा. रजनीकांतजी व्हेरी गुड. आता हे जे 5 5 5 आहेत, इंडेक्स तुम्हाला वाताचे 5 प्रकार सांगतं, मिडल तुम्हाला पित्ताचे 5 प्रकार सांगतं आणि रिंग तुम्हाला कफाचे 5 प्रकार सांगतं. 0 means no to middle finger. It is very possible if there is no activity going on, you may not find any pulsation. Not necessarily that every finger will have some pulsation. जास्ती वेळ बोट ठेवलं की जागा नाही बदलत. तुम्ही जास्ती दाब दिला की जागा बदलते.
जास्ती वेळ बोट ठेवल्याने जागा बदलत नाही, पण तसंही मी तुम्हाला सांगतो की जास्त वेळ ठेवायचीच नाही. नाडीपेक्षा फास्ट करायची आयटम आहे, तिथं अजिबात खेळत बसायचं नाही नाडीशी. हे 5-5-5 जे आहेत त्यातला सिक्वेन्स लक्षात ठेवा. त्याचं स्थान आणि कर्म मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आपण इंडेक्स फिंगरचे 5 पाहूयात. नंबर 1, प्राणवायू मूर्धनी स्थित, इंद्रियांचं कंट्रोल. नंबर 2, उदान वायू उरस्थानम. उरस्थानम उदानस्य, उदान वायू. श्वास घेणे, बोलणे, प्रयत्न, ऊर्जा, बल, वर्ण, स्मृती हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. 3 नंबर आहे समानो अग्निसमीपस्था पोस्टे चरती सर्वता. अन्नाची जी सगळी मुवमेंट आहे ना, अन्नम गृह्णाती पचती विवेचती मुंचती, याच्यामधली जेवढी काही मुवमेंट आहे, वाताचं कार्य आहे गती, ती सगळी मुवमेंट समान वायूने होते. नंबर 4 ला आहे अपान वायू, अपानो अपान गाहा, शरीरातून बाहेर फेकण्याच्या वस्तू, ते अपानाचं कार्य आहे. आणि कुठल्या कुठल्या वस्तू बाहेर फेकल्या जातात? मल, मूत्र, शुक्र, आर्तव म्हणजे रजस्त्राव आणि गर्भ, या 5 गोष्टी शरीरातून बाहेर फेकल्या जातात. मग आता शुक्र पुरुष अधिष्ठित आहे, तर रज आणि गर्भ हे स्त्री अधिष्ठित आहे. मलमूत्र सगळ्यांसाठी. पण एकापेक्षा जास्ती जागेवर जर स्पर्श लागला तर तो आहे नंबर 5. नंबर 5 आहे व्यान वायू. हे संपूर्ण शरीरग आहे. रक्ताचं परिभ्रमण. आपल्याला माहिती आहे व्यानेन उपचित कर्मणा, हे व्यान घेऊन फिरतो ओजसला संपूर्ण शरीरामध्ये. नंबर 2 ला मिडल फिंगर, पित्ताचे 5 प्रकार. सिक्वेन्स लक्षात ठेवा. सिक्वेन्स इंडेक्स वर मी 1 2 3 4 5 चे सिक्वेन्स क्रमाने लिहितो. प्राण, उदान, समान, अपान अँड व्यान, हे झाले इंडेक्सचे. मिडल ला काय असेल? तर नंबर 1 ला पाचक पित्त, नाभी, अन्नाचं पचनाचं काम करणार. नंबर 2 ला रंजक पित्त, यकृताच्या ठिकाणी राहणार. आता यकृताच्या ठिकाणी जो राहतो तो नक्की करतो काय? रसरंजना, हे त्याचं कार्य. माझा टेक याच्या बाबतीत थोडासा वेगळा आहे. तो टेक आहे धात्वग्नीची जागा आहे ती. प्रथम रसापासून रसादी धातूंची निर्मिती करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी होते. रसरंजना, रंजक पित्त. नंबर 3 ला आहे साधक पित्त. साधक पित्त हृदयामध्ये राहतं आणि मनाशी संबंधित सगळ्या कामांना आकार देतो. चिंतन, उच्चार्य, मुह्यम, ध्येयम, संकल्पम, या सगळ्या गोष्टी साधक पित्त करतात. नंबर 4 ला आहे आलोचक पित्त. आलोचक पित्त डोळ्यामध्ये राहतं, पाहण्याचं काम आलोचक पित्त करतं. आणि एकापेक्षा जास्ती एरियामध्ये जर स्पर्श लागला तर तो भ्राजक पित्त आहे, ते संपूर्ण शरीरामध्ये असतं. त्वचेची अखंडता, वर्ण, कांती, आभा, हे सगळं त्या भ्राजक पित्तामुळे होतं. म्हणजे आपल्याला वेगवेगळे अवयव मिळाले. पहिल्यांदा तर्जनीमध्ये प्राणाचे वाताचे 5 अवयव, 2 नंबरला पित्ताचे 5 अवयव, आता 3 नंबरला आपल्याला कफाचे 5 अवयव मिळतात. हे कुठले? नंबर 1 ला आहे क्लेदक कफ. क्लेदक कफ हा आमाशयाच्या आश्रयाने राहतो आणि अन्नाला ओलं करण्याचा काम करतो. नंबर 2 ला आहे अवलंबक कफ, उरस्थानामध्ये राहतं. श्वासोच्छ्वासादी क्रियांमध्ये जी
हालचाल होते त्याला नियंत्रण करण्याचं काम अवलंबक कफ करतो. त्रिकधारण असं देखील त्याचं काम सांगितलेलं आहे. नंबर 3 ला आहे बोधक कफ, जिभेवर राहतं, रसबोधनात. नंबर 4 ला आहे तर्पक कफ, मस्तिष्कामध्ये, मस्तिष्काचं पोषण करण्याचं काम. आणि एकापेक्षा जास्त एरियात राहिलं तर सगळ्या पर्वांमध्ये जॉईंट मध्ये राहणारा श्लेषक कफ याचं ज्ञान होतं. म्हणजे नंबर 1 प्राण, उदान, समान, अपान, आणि जर एकापेक्षा जास्त असेल तर व्यान, पाचक, रंजक, साधक, आलोचक, आणि एकापेक्षा जास्त असेल तर राजक, क्लेदक, अवलंबक, बोधक, तर्पक, आणि एकापेक्षा जास्त असेल तर श्लेषक. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. नाडीवर तिथं स्पर्श लागला तर तो भाग ऍक्टिव्हेटेड आहे असं आपल्या लक्षात येतं. ठीक आहे. आता शेवटच्या स्तरावर जाऊ. तो जास्तीत सोपा आहे. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा असेल त्यांनी प्रश्न टाका आधी चॅट मध्ये. हा बागळे सर बोला. बोला. हॅलो. ऍक्टिव्हेटेड म्हणजे तिथं काही ना काहीतरी ऍक्शन सुरू आहे त्या भागामध्ये. जर तिथं लागलंच नाही तर ऍक्शनच नाही. पाच भूत, पाच प्रदेश, काय भानगडे? नाही, पंचभूत नाही. तुम्ही पंचमहाभूत म्हणत असाल तर पंचमहाभूत नाही. हे 5 दोषांचे प्रकार आहेत. हे 5 दोषांचे प्रकार तिथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि दोषांचं प्रकार जसं दलन म्हणतो की स्थान आणि कर्म भेदानी त्यांना नावं दिलेली आहेत. त्यामुळे वेगवेगळे स्थान आणि त्या ठिकाणी असलेले कर्म, त्याच्यामुळे त्याचा भेद केला गेला आहे. आपल्याला नक्की कुठल्या स्थानावर कुठलं कर्म त्या ठिकाणी इन ऍक्शन आहे याची माहिती होते. ठीक आहे. ही लेवल 4 आहे. आज आपल्याला या लेवल पाहून जमलं तर निदान कसं करायचं हेही पाहायचंय. म्हणजे आज एखादी केस घेऊयात, उद्या एखादी केस, आणि नंतर टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करतात त्याच्याबद्दलचा अनुभव घेऊया. पंचमहाभूत नाही, परत एकदा सांगतो. हे पंचप्रदेश काय आहेत मला माहित नाही. पंचप्रदेश आम्हाला जांगल, साधारण आणि अनूप असे 3च देश माहिती आहेत. पंचप्रदेश माहित नाही. तुम्ही एनलायटन करू शकता. आज गुरुपौर्णिमा आहे. तर परत एकदा नाडीवर बोट ठेवून जायची. सुपरफिशियल, डीप, सुपरफिशियल, डीप, सुपरफिशियल, डीप, सुपरफिशियल, डीप, असं 5-6 वेळा करायचं. म्हणजे ती जी ल्युमेन आहे, जाडी आहे, ती आपल्या डोक्यात फिट बसते. आणि नंतर तिन्ही बोट एकत्र, लक्षात ठेवा, फक्त चौथा स्तर असा आहे ज्याच्यामध्ये एक एक बोट जातं. या ठिकाणी पुन्हा तिन्ही बोटे एकत्र 2/3 आतमध्ये ढकलायची. अबाउट 2 mm. 2/3 आतमध्ये ढकलली. हे 2/3 ओळखायचं कसं? 1/3 पेक्षा जास्ती, परंतु डीप पेक्षा कमी. तिथं पल्सेशन थांबवायचं नाहीये आपल्याला, फक्त जास्ती आतमध्ये बोट ढकलायची आहे. ती बोट जेव्हा ढकलली जातात त्यावेळेस आपल्याला ज्या क्षेत्राचा ज्ञान होतं ते आहे धातूंचा अनुभव तिथे येतो. धातू किती सगळ्यांना माहिती आहेत. रसादी 7 धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. आता 3 बोट आतमध्ये गेले. जर फक्त रिंगला लागलं, अनामिकेवर जर स्पर्श लागला, स्पंदन लागलं, तर ते दाखवतं रस धातूची काम चालू आहे. फक्त मध्यमेला लागलं, रक्त धातू. मध्यमा आणि तर्जनीवर लागलं तर मांस धातू. तर्जनी आणि अनामिकेला लागलं तर मेद धातू.
फक्त तर्जनीला लागलं तर अस्थि धातू, तिन्ही बोटांवर लागलं तर मज्जा धातू, आणि फक्त तर्जनी आणि अनामिकेवर लागते, मधल्यावर लागत नाहीये, तर तो शुक्र धातू. 7 धातूंचं वर्णन झालं का? म्हणजे जसं म्हटलं की ओनली रिंग, रक्त, ओनली मिडल, मांस, इंडेक्स अँड मिडल, मेध, मिडल अँड रिंग. मी तुम्हाला चार्ट मध्ये टाकायचा प्रयत्न करतोय. याच्याकरता आपल्याला 2/3 बोट आत ढकलावी लागतील, तिन्ही बोट एकत्र, आणि त्यातील कुठल्या बोटाखाली स्पंद लागतोय यावरून आपल्याला त्या क्षणी कुठल्या धातूचं कार्य चालू आहे त्याचा ज्ञान होतं, त्याचं ज्ञान होतं. हे क्लिअर आहे? इथपर्यंत काय अडचण? ऑल ओके? हे 5ही लेवल झाले आपल्या नाडी परीक्षेच्या. सहज नाडी परीक्षेमध्ये हे 5 लेवल महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये 5 छोटे छोटे प्रश्न आहेत. काही पहिला प्रश्न पहिल्या दिवशीच कोणतरी विचारला होता, डाव्या हाताची की उजव्या हाताची. माझं मत आणि अनुभव, कुठल्याही हाताची नाडी पाहिली तर काही बिघडत नाही, परंतु परत सल्ला, भारतामध्ये मी खर तर असं सांगतो पेशंटला की दोन्ही हाताची नाडी पहा, पण सल्ला काय ते लक्षात ठेवा. भारतामध्ये किंवा भारतीय मुळाच्या पेशंट असतील कुठेही जगाच्या पाठीवर, तर प्रथम पुरुषाची प्रथम उजव्या हाताची नाडी पहा, नंतर डाव्या हाताची नाडी पहा, त्याला काहीही अडचण नाही. स्त्री असेल तर प्रथम डाव्या हाताची नाडी पहा, नंतर उजव्या हाताची नाडी पहा, तिला काही अडचण नाही. पण समजा तुम्ही उलट केलं, भारताच्या मुळातले लोक असतील तर ते मात्र बिथरतात, त्यांना वाटतं की हे काहीतरी घोळ करतात. एवढं त्यांच्या मानसामध्ये पुरुषांच्या उजव्या हाताची आणि स्त्रियांच्या डाव्या हाताची नाडी पाहावी असं भिनलेलं आहे. पण याचा उल्लेख आपल्याला भावप्रकाशात पहिल्यांदा सापडतो. योगरत्नाकरामध्ये त्याही पेक्षा अधिक जाऊन वैद्यांनी त्याच्या उजव्या हाताने पाहावे असं सांगितलं. माझा सल्ला लक्षात ठेवा, तुम्ही जिथं बसला, तुमच्या ज्या बाजूला रुग्ण बसला असेल त्या हाताने नाडी पहा. रुग्ण डाव्या हाताला असेल तर डाव्या हाताने पहा, रुग्ण उजव्या हाताला असेल तर उजव्या हाताने नाडी पहा. समोर असेल तर तुम्ही कुठल्याही हाताने पाहू शकता, म्हणजे आपोआप तर्जनी वरच्या दिशेने जाते. तसं नाही केलं, पेशंट इकडे बसलाय, तुम्ही नाडी पाहायचा प्रयत्न करताय या हाताने, लक्षात ठेवा तुमची तर्जनी खालच्या दिशेला जाते. रिव्हर्स सेम हिअर. त्यामुळे ज्या हाताला असेल त्या हाताने पहा, म्हणजे मग तुम्हाला परफेक्शन मध्ये नाडी पाहता येते. अनुभव लक्षात ठेवा. ठीक आहे? काही महत्वाचे डूज अँड डोंट्स. नाडी कधी पाहावी हा एक फार सामान्य प्रश्न आहे. आयडियली सकाळी, त्याचं मलमूत्र विसर्जन झालेलं असेल आणि त्याने काही खाल्लेलं नसेल अशा वेळेस. परंतु शहरांमध्ये अशी परीक्षा करणं फार अवघड आहे. पेशंट ऍडमिट असेल तरच शक्य आहे.
मग याचा उपाय काय? मी सांगतो तुम्हाला उपाय. पेशंटला सांगायचं हलकं खाऊन घेईन 3 तासांनी ये. म्हणजे त्याच्या अवस्था पाकाची स्थिती पास झाली असेल आणि मग दोषांवर होणारा डायरेक्ट परिणाम बदलून जाईल. तो बाहेरून आल्यावर त्याला तुमच्या वेटिंग मध्ये कमीत कमी 10-15 मिनिटं बसू दे शांतपणे. तिथे एखादं मंद म्युझिक चालू राहू दे, एसी चालू असेल तर एसी चालू राहू दे, नसेल तर पंखा. म्हणजे तो बाहेरच्या एन्व्हायरमेंटचा जो परिणाम आहे तो कमीत कमी होईल. त्या काळामध्ये तुम्ही त्या रुग्णाला सांगू शकता की तुला जो त्रास होतोय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन कर. तुला जो त्रास होतोय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही नाडी पाहता त्यावेळेस ते भाव स्पष्टपणे उद्भवतात नाडीमध्ये. तिसरी महत्वाची गोष्ट, रुग्णाला त्याच्या धर्मानुसार एखादा मंत्र सांगून त्याचं चॅन्टिंग करायला लावा किंवा एखादी ध्यान प्रक्रिया त्याला करायला लावा. तिथे तो 15 मिनिटं बसणार आहे. त्याला नुसतं बसवलं की तो अस्वस्थ होणार. त्याला काहीतरी ऍक्टिव्हिटी मध्ये टाका आणि तुम्ही देखील ध्यान प्रक्रिया करा. ध्यान प्रक्रियेने आपल्या सेन्सरी परसेप्शन जे आहेत ते जास्ती ऑप्टिमम होतात. त्यामुळे 20 मिनिटं ध्यान रोजाना केलं पाहिजे. परंतु नाडी परीक्षा करण्याच्या आधी 2 मिनिटं तरी स्वस्थ बसून तुम्ही ज्या ध्यान मंत्राचा वापर करता आहात त्याचं चॅन्टिंग करा. त्याचा जास्ती फायदा होतो. हे तुम्ही तुमच्या धर्मानुसार निवडू शकता. मी 100% या मताचा आहे. अमंत्रम अक्षरम नास्ति. कुठलंही अक्षर घेतलं की ते मंत्र असतं. त्यामुळे तुम्हाला जे वाटत असेल, अगदी बायकोचं नाव घेऊन जरी बोललात किंवा नवऱ्याचं नाव जरी घेतलं मनातल्या मनात, लोकांना ऐकवायची गरज नाही तरी चालतं. लग्न न झाल्यानंतर फार ऑप्शन्स आहेत. त्यांनी सगळे ऑप्शन वापरले तरी बिघडत नाही. फार महत्वाची गोष्ट शास्त्रात पण सांगितलं आणि माझा अनुभव पण आहे. मदकारी पदार्थ घेतलेल्या व्यक्तीची नाडी पाहू नये. ही चुकीची लागते. मग ह्या मदकारी वस्तू म्हणजे काय? शास्त्रामध्ये शब्द वापरलाय गंभारी भक्षणा. गंभारी भक्षणा, नाडी पाहू नये. आता गंभारी म्हणजे काय? तर गांजा, भांग, हापू, हे सगळे नाव आहेत गंभारीला. मी त्याला एक्सपांड करतो. आता दारू, तंबाखू, इव्हन सुपारी, म्हणजे जे पण व्यवहार विकासी द्रव्य आहेत, विषद्रव्य आहेत, त्यांचं सेवन केल्यावर नाडी जी आहे ती वेगळी वेगळी चालते. तिची सामान्य चाल बदलते. त्यामुळे आपल्याला नीटचं निदान करता येत नाही. त्यामुळे याच्यानंतर करू नये. इमिजिएटली आफ्टर एक्झरसाइज नाडी करू नये. झोपलेल्या माणसाची जोपर्यंत तो बेशुद्ध नाही तोपर्यंत नाडी पाहू नये. बसून पाहा. त्याला बसताच येत नसेल तरच फक्त झोपून नाडी पाहा. सुखासीनम सुखासीनम असं शास्त्र सांगतं. बसून नाडी पाहा. अतिशय लहान मुलांची आणि अतिशय म्हाताऱ्या माणसाची, म्हणजे माझं मत 15 वर्षाच्या आतल्या मुलाची आणि 85च्या वरच्या माणसाची नाडी थोडीशी जागा कमी असते लहान मुलांमध्ये, आणि म्हाताऱ्या माणसांमध्ये तिथला फॅट गेल्यामुळं ती नाडी मुव्हिंग होते. त्यामुळे ती योग्य पद्धतीने निदान करायला सक्षम होत नाही. तर अवॉइड करावी. इमिजिएटली आफ्टर सेक्स नाडी पाहू नये. इमिजिएटली आफ्टर एक्झरसाइज नाडी पाहू नये. मद्यपान केल्यानंतर नाडी पाहू नये. श्रमक्लांत नाडी पाहू नये. त्याला थोडंसं रेस्ट होऊ द्यावे. या सगळ्या प्रक्रियांचा निचोड मी तुम्हाला नाडी परीक्षा कशी करावी त्यात सांगितलेला आहे. फार उपाशी बसू नये. माझ्या ओळखीचे मोठे वैद्य, खूप मोठे, अतिशय नामांकित नाडी वैद्य, म्हणजे त्यांच्या इतकी चांगली नाडी पाहणारा मी अजून तरी दुसरा पाहिलेला नाही. मी तर नाहीच आहे. मग एवढे मोठा नाडी लोकांना उपाशी बोलवतात.
त्यांच्या इथं पद्धत आहे, रात्री 4 वाजता नंबर लागतात. नंबर असेल तरच तुम्हाला आतमध्ये जाता येतं. सुखासीनम सुखासीनम अंशुजी एकदम क्लिअर कट शास्त्रात वर्णन आहे, बसून पाहिजे नाडी. जर तो उगाच उभ्या उभ्या फ्लाईटमध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये बसलोय, गाडीत चाललोय, नाडी नाही पाहत. आरामात बसलेला असताना, रुग्णही आरामात असतानाच नाडी पाहत. तर रात्री 12-1 वाजता लोक त्यांच्याकडे येतात, सकाळी 4 वाजता नंबर घेतात, तिथंच पडवीत झोपून राहतात. सकाळी वैद्य 9 वाजता येतात आणि मग नाडी पाहायला सुरुवात करतात. शेवटचा पेशंट पाहतात तेव्हापर्यंत 2:30-3 वाजले असतात. तो रात्रभर पेशंट उपाशी, मलमूत्राला विदारण केलेला असं काहीतरी होतं आणि मग चुकीची उत्तरं मिळतात. वैद्यांनाही माहिती आहे, परंतु मग त्यांचाही नाविलाज आहे. त्यामुळे त्याच्यावरचा इलाज आपण करू शकतो आपल्याकडे. जर तुम्हाला सकाळचीच पाहिजे असले तर पेशंटला ऍडमिट करा आणि सकाळी नाडी पहा. नाहीतर मग मी सांगितलं तसं लघु आहार घेऊन 3 तासांनी नाडी पाहता येईल, अजिबात त्रास न करता. त्या नाडी परीक्षेतून निदान कसं करायचं याचा एक छोटासा प्रयोग करूयात आपण. एक केस लिहून घ्या तुम्ही जरा सगळेजण. तुम्ही रेडी झाला की मला चार्ट मध्ये अंगठा दाखवा, म्हणजे मग मी केस सांगतो. अतिशय सोपी केस. मी सामान्यपणे प्रत्येक क्लासची सुरुवात यानेच करतो, कारण ते स्ट्रेट फॉरवर्ड निदान आहे. लिहून घ्या. एक 76 इयर ओल्ड फिमेल आहे. माझा दवाखाना जिथं आहे तिथं राहते. 76 इयर ओल्ड फिमेल. ती घरी घरी जाऊन शेव, चिवडा, चकल्या, करंजा असलं काहीतरी विकत असते. तिची नाडी लिहून घ्या, नाडीचे फांडे. जर समजा मी एखादी पॉइंट विसरलो असेल तर मला कृपया चार्ट मध्ये आठवण करून द्या. प्रिकिंग नाडी. नाडी कशी आहे? प्रिकिंग आहे, तीक्ष्ण, नियमित, अनुष्ण, नॉट वार्म, एम्प्टी, रिकामी, ओपन. इंडेक्सला 3+, मिडलला 0, रिंगला 0. आपण सगळं लिहून झाल्यावर मग नंतर त्याचं अनालिसिस करूया. प्रिकिंग पल्स, रेग्युलर, नॉट वार्म, एम्प्टी, इंडेक्स 3+, मिडल 0, रिंग 0. काही राहिलं का? इमिडिएट एक्सप्रेशन मध्ये एखादा पॉइंट सांगायचा, आठवण करून सांगा मला. सुपरफिशियल मध्ये इंडेक्स मध्ये माझ्या ओपीडीत आला होता पेशंट, 11, 11:30 वाजले असते. इंडेक्स मध्ये 2+, सर्पगती, मिडलला 0, रिंगला 3+, सर्पगती.
डीप लेवलला इंडेक्सला 0, मिडलला 0, रिंगला 3+. सबदोषा लेवलमध्ये इंडेक्सला 4th पार्ट, मिडलला लागली नाही नाडी, रिंगला 2, 3 आणि 4ला लागली. आणि धातू लेवलला फक्त तर्जनीवर लागली, इंडेक्सला. झाली का केस लिहून प्रत्येकाची? केस लिहून झाली का? मी सगळे पॉइंट तुम्हाला लिहून दिलेत. लिहून काढा आणि शक्य असल्यास एका खाली एक लिहा. म्हणजे काय होईल, तुम्हाला अनालिसिस करताना त्याचा फायदा होईल. ऑल रेडी सेट? आता लक्षात ठेवा की प्रिकिंग आहे म्हणजे काय, पॅथॉलॉजिकल कंडिशन मध्ये आहे. नाडी प्रिकिंग आहे म्हणजे पॅथॉलॉजिकल कंडिशन मध्ये आहे. रेग्युलर आहे म्हणजे तिची कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम इन्व्हॉल्व नाहीये. ती नॉट वॉर्म आहे म्हणजे तिथं आमाची स्थिती नाहीये. आणि एमटी आहे म्हणजे क्रॉनिक आहे. आणि फक्त इंडेक्स मध्ये 3+ आहे, मिडलला 0 आणि रिंगला 0 आहे. याचा अर्थ कमरेच्या खालच्या भागामध्ये तीव्रतर आजार आहे. गौरीताई, कफस्थानामध्ये तुम्ही तर निदान सांगून टाकताय सगळ्यांना, मग मी काय सांगायचं तुम्हाला? तुम्हाला सगळ्यांना निदान येतं? कफस्थान नाही, अधोभागामध्ये. इंडेक्स फिंगर इंडिकेट्स द लोअर पार्ट ऑफ द बॉडी, अधोभागात. नंतर सुपरफिशियल मध्ये आपल्याला वातस्थानामध्ये वाताचं मॉडरेट कार्य सापडतं. वातस्थानामध्ये वाताचं मॉडरेट कार्य सापडतं. पित्तस्थानामध्ये काही आढळत नाही, पण कफस्थानामध्ये मात्र तीव्रतर वाताचं कार्य सापडतं. वाताचं कार्य म्हटल्यावर आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायला लागतात: गती, गंधन आणि वेदना. प्रकृती कशी आहे त्या बाईची? कफ प्रधान. फक्त रिंग फिंगरला 3+ आहे. कफ प्रधान प्रकृतीची व्यक्ती जी आहे ती मस्त ओबेस असली पाहिजे. मग आता ही 76 वर्षाची ओबेस बाई जी घर फिरते आणि वस्तू विकते, तिच्या लोअर पार्ट मध्ये वातस्थानामध्ये तीव्रतर मध्यम वाताचं कार्य आणि कफस्थानामध्ये तीव्रतर वाताचं कार्य असलेलं कुठला तरी क्रॉनिक आजार आहे, ज्याच्यामध्ये त्याचा अग्नीशी संबंध नाही आणि हृदयाशी देखील संबंध नाही. एवढी माहिती जमा झाली. आता हे वाताचं स्थान कुठलं तर आपल्याला 4थ्या लेवलमध्ये मिळतं, अपान क्षेत्र. 4था संबंध सापडला ना.
लेवल 4 मध्ये आपल्याला इंडेक्स फिंगरला चौथ्या भागात सापडलं. ते आहे अपान क्षेत्र. म्हणजे आता 76 वर्षाची बाई आहे, रज, गर्भ, शुक्र हे शक्यच नाही. मग मलमूत्राशी संबंधित काहीतरी क्रॉनिक आजार आहे. क्रॉनिक लक्षात ठेवा. आणि पित्तस्थानामध्ये काही नाही, कफस्थानामध्ये मात्र आपल्याला जॉईंट सापडतात. 2, 3, 4 म्हणजे नंबर 5. 2, 3, 4 एकत्र आला त्याचा अर्थ एकापेक्षा जास्ती भाग म्हणजे नंबर 5. त्याचा अर्थ श्लेषक कफ म्हणजेच जॉईंट्स. जॉईंट मध्ये वाताचं कार्य चालू आहे, वेदना असल्या पाहिजे. आणि धातू कुठला आहे? अस्थि धातू आहे. मग याचं संपूर्ण निदान काय असेल? मग याचं संपूर्ण निदान काय असेल? तुम्ही निम्म निदान सगळ्या बहुतेक लोकांनी सांगितलंय. आता विश्वानी रक्तस्राव कुठून शोधून काढला तो मला माहित नाही. रक्ताचा कुठेही शोध लागलेला नाही आपल्या सगळ्या प्रकरणामध्ये. याचं संपूर्ण निदान कोण सांगेल? पटकन ट्राय दिस विथ दिस इन्फॉर्मेशन. यू शुड बी एबल टू गिव्ह इट. आमवातामध्ये आमाची स्थिती असायला पाहिजे. संधिगत वात हे निम्म बरोबर उत्तर आहे. ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिगत वात हे निम्म बरोबर उत्तर आहे. अजून निम्मा भाग राहिला. काय राहिला? संधिगत वात तुम्ही सांगितलं, ते निम्म बरोबर उत्तर आहे. उरलेला निम्मा भाग राहिला. complete the diagnosis. This is halfway correct diagnosis. तुम्ही त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग विसरता आहात, जो त्या आपानाशी संबंधित आहे. वात रक्त 100% चुकीचं निदान आहे, कारण रक्ताचा कुठेही शोध लागलेला नाही. रक्तेनावृत पथी अशी वात रक्ताची संप्राप्ती आहे. तो संधिगत वातच निश्चित. पण हे वैद्याने सांगितलेलं बरोबर. बद्धकोष्ठते सह संधिगत वात. आता हा बद्धकोष्ठते सह संधिगत वात सांगताना अस्थिक्षय देखील शक्य आहे. बद्धकोष्ठते सह संधिगत वात सांगताना मग या बद्धकोष्ठतेचं निदान काय असेल? कफ प्रकृती आहे, मध्यम कोष्ठ असायला पाहिजे. बद्धकोष्ठ असायचं शक्यता जरा कमी आहे. परंतु ते जे काम करते त्या कामामध्ये वेग धारणाची संभावना खूप अधिक आहे. घरोघर जाऊन विकणारे, त्यामुळे वेग आला तर तिला थांबावं लागत असेल. मलाचा मूत्राचा दोन्ही वेग, आणि त्यामुळं वेग धारणच धातुक्षय वातुवृद्धी, त्याच्यामुळं बद्धकोष्ठता आणि ओबेसिटी आणि तरी संक्रमणाचं काम करते. त्याच्यामुळं धातू अस्थि क्षयासह संधिगत वात हे याचं पूर्ण निदान होईल. म्हणजे त्याच्या निदानात्मक बाजू सगट तुम्ही जेव्हा निदान करता त्यावेळेस ते निदान संपूर्ण होतं. आणि हे निदान नाडी परीक्षेतून तुम्ही सगळ्यांनी केलंय, लक्षात ठेवा. नाडी परीक्षेतल्या फाइंडिंग नुसार तुम्ही सगळ्यांनी केलंय. आणि या नाडी परीक्षेच्या फाइंडिंग मी ज्या सांगितल्या त्या पद्धतीने शोधणं अवघड आहे का? प्लीज पुट युअर कॉमेंट. आपण एक छोटासा पोल करूया. इज इट डिफिकल्ट टू फाइंड द फाइंडिंग्स इन all 5 levels of Nadi?
हे जे नाडीमध्ये आपल्याला 5 फाइंडिंग मिळाले, 5 लेवलचे, हे फाइंडिंग मिळणं हे अवघड आहे का? जरा पोलला उत्तर द्या. अवघड असेल तर यस म्हणा, अवघड नसेल तर नो म्हणा. तुम्ही शंकास्पद असाल तर मे बी. प्लीज उत्तर द्या. लक्षात ठेवा तुम्ही की तुमचं पोलच सांगतोय की ते अवघड नाहीये. अवघड आहे असं वाटणार लोक 1 दशांश देखील सुद्धा नाहीयेत. म्हणजे 90% लोकांना ते अवघड वाटत नाहीये. इतकी सहज सोप्या पद्धतीने ती नाडी परीक्षा करता येते. भोसलेताई, तुम्हाला काही विचार असेल तर चॅट मध्ये आधी प्रश्न टाईप करा, म्हणजे मी तुम्हाला अलाउ करेन. अर्थात हे सहज आहे, थोडासा अभ्यास तर लागेलच. अभ्यासाशिवाय शक्यच नाही कुठल्याही गोष्टीला. म्हणजे अगदी जेवण हे काय फार अवघड गोष्ट आहे का? एखाद्या लहान मुलाकडे पहा किंवा पॅरालिसिस झालेल्या माणसाकडे पहा, म्हणजे जेवण किती अवघड आहे हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येईल. चालणं आपण सहजपणे चालतो. ज्यावेळेस पॅरालिसिस होतो त्याच्यानंतर त्या साध्या सरळ सोप्या चालण्याकरता देखील किती परिश्रम करावे लागतात, आणि आपण किती अवघड पद्धतीने ते सोपं करून आपल्या आईबापाने आपल्याला शिकवलंय याची माहिती होते. नाडीपेक्षा तद्दन सोपी आहे, पण अर्थात तुमच्या बोटांना त्याची सवय करून घ्यावी लागेल. कारण काय, ती सवय नाही केली तर मग नाडी तुमची फक्त मोजण्यात जाईल. त्यातल्या गुणात्मक परिवर्तनाचा अभ्यास करणं हे अतिशय चांगले. ही नाडी परीक्षेची फक्त इंट्रोडक्शन आहे. जर खरंच नाडी परीक्षा तुम्हाला चांगल्या पद्धतीची बास व्हायचं असेल ना नाडी परीक्षेतला, तर त्यातल्या संपूर्ण गुणांचं परीक्षण करता आलं पाहिजे. सगळ्या 10च्या 10 सेट्सचं, म्हणजे 20 शारीरिक गुणांचं जर तुम्ही परीक्षण नाडी परीक्षेच्या माध्यमातून करू शकलात, यू विल बी वन ऑफ द टॉप मोस्ट नाडी परीक्षा. माझे शब्द तुम्ही कायम लक्षात ठेवा, आणि तुम्ही माझी आठवण कराल प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही पेशंट पाहाल त्यावेळेस. मी तुम्हाला काही उदाहरण सांगेन. माझ्याकडे एक पेशंट आली होती, 2-1 महिने झाले असतील. 35 इयरची ओल्ड फिमेल ॲडव्होकेट, हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट, चांगली प्रॅक्टिस. गेल्या 1.5 वर्षापासून तिच्या म्हणण्यानुसार ती संधिवाताने पीडित आहे, आणि त्यामुळं मुंबईतल्या जवळपास 5-6 रुमॅटॉलॉजिस्टकडे, ऑर्थोपेडिककडे गेली आधी, आणि तिथून त्यांनी रुमॅटॉलॉजिस्टकडे ढकलून दिलं. अशी मस्तपैकी फाईल घेऊन आली, एवढी मोठी फाईल. मेट्रोट्रिक्सेट चालू होतं, जेवढ्या तुम्हाला आठवतील तेवढ्या सगळ्या गोळ्या चालू करून झाल्या होत्या आणि बंद करून झाल्या, काहीच फायदा नव्हता. तिला कोणतरी सांगितलं म्हणून ती माझ्याकडे आली. मी नाडी परीक्षा केली आणि तिला म्हटलं तुला संधिवात नाहीये, तुला आमवात नक्की आहे, परंतु तो नॉन संध्यांचा आहे. तिला आम्ही चिकित्सा सांगितली, कारण मांस धातू सापडत होतो. म्हटलं तिला हे मांसगत ताप आहे,
वंशगत वात आहे आणि तो सामस्थितीतला आहे. तू लंघन कर 3 दिवस पूर्ण लंघन, फक्त गरम पाणी शुद्ध सिद्ध, आणि रात्री 25-30 ml एरंडेल तेल. चौथ्या दिवशी ती आली त्यावेळेस गेल्या 2 वर्षात पहिल्यांदा तिच्या वेदना कुठल्याही पेन किलर शिवाय 80% बरा झाल्या होत्या. 15 दिवसात ती पेशंट पूर्ण बरी झाली. 1.5-2 महिने झाले, एकही कंप्लेंट नाही. पाऊसही आला मध्ये तरी काही नाही. नाडी परीक्षा अशा गूढ व्याधींकरता फार कामाला येणारी गोष्ट आणि ती अनेक वेळा कामाला येते. तुम्हाला त्याकडे लक्ष देणं फार जरुरी आहे. परत एकदा मी पुनरुच्चार करतो, नाडी परीक्षा कितीही चांगली असली तरी ती संपूर्ण निदान प्रक्रिया नाही. तुम्हाला संपूर्ण आयुर्वेदीय निदान प्रक्रिया फॉलो करावीच लागेल जर तुम्हाला आयुर्वेद चिकित्सा करायची. हा, किती वेळात नाडी परीक्षा केली पाहिजे, फार जबरदस्त प्रश्न. एका लेवलला 20 पल्सेशन, 5 लेवल 100 पल्सेशन, 90 सेकंड बास. नाडीवर फक्त 90 सेकंड थांबलं पाहिजे, त्यापेक्षा अजिबात वेळ घालवू नये जास्त. सहज नाडी परीक्षा ही 90 सेकंदामध्ये संपवायची गोष्ट आहे. नाडीवर बोट ठेवली की 5 स्तर पाहिल्यानंतर मगच बोट उचलायची, तोपर्यंत बोट उचलायची नाहीत. मग सगळी माहिती सुरुवातीला लक्षात ठेवायला अवघड वाटत असेल तर रेकॉर्डिंग ऑन करायचं मोबाईलचं, नाडीतले जे फाइंडिंग आहेत ते सांगत राहायचं. मोबाईलवर रेकॉर्ड होतं, नंतर लिहून काढायचं. हे जे लिहून काढायची पद्धत आहे ना, ती फार महत्वाची आहे. त्याने ते डॉक्युमेंट होतं, आणि डॉक्युमेंट झालं की मग तुमच्याकडे पुढच्या वेळी जेव्हा रुग्ण येतो त्यावेळेस त्याच्या कुठल्या स्थितीमध्ये बदल झाला हे तुम्हाला सांगता येतं. नाडी परीक्षा करणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे, अतिशय सोपी. त्याच्यामध्ये फक्त या 5 स्तरांवर जायचा अभ्यास करावा लागतो. तिथं आपोआप स्पर्श लागतो. त्यासाठी काय फार डोकं लावावं लागत नाही. स्पर्श लागायला काय, तुमचं बोट सांगतात ना तुम्हाला इथं लागतंय म्हणून. जस्ट डू इट, व्हेरी इझी. उद्या आपण काही उदाहरणं पाहूयात आणि नंतर टेक्नॉलॉजीचा उपयोग याच्यामध्ये कशा पद्धतीने होतो त्याबद्दल जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. कीप प्रॅक्टिसिंग अँड स्टार्ट रायटिंग ऑल द 5 लेवल्स. तुमची पहा, काही रुग्णांची पहा, शक्य झालं तर काही रुग्णांच्या नाड्या ग्रुपवर टाका. उरलेल्या लोकांनी प्रयत्न करा की त्याला अनालिसिस करायचं, निदान करायचा प्रयत्न करा. ज्यांनी नाडी टाकली आहे त्याला उत्तर सांगू द्या नंतर, 1-2 तासांनी. तर तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न केला. 282 लोक ग्रुपमध्ये जॉईन आहेत, 40-50 लोक पाहतात. तर तुम्ही जरी 30-40 लोकांनी जरी नाडीचा अनुभव टाकला, चुकीचा होईल, काय होईल अजून याच्या जास्ती काय होईल होणार आहे. तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये टाकल्याने काय फरक पडतो, आपला परिवार येतो. कीप प्रॅक्टिसिंग. उद्या भेटूयात या सेशनच्या शेवटच्या पुष्पामध्ये. तोपर्यंत नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.